गेल्या 5 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करते आणि त्यामुळेच आता जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं बघायला मिळतंय। आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाची टीम राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून पंचगंगा नदीचा आता असलेला प्रवाह आणि पाणी पातळी याचा अंदाज आहे तो घेतला जातोय। आपण बघितलं तर चेन्नईहून आलेली ही स्पेशल टीम आहे आणि त्यांच्याकडून आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून हा अंदाज आहे तो घेतला जातोय। पुढच्या किती तासामध्ये किती पाणी वाढू शकेल याचा अंदाज आहे तो या सगळ्या टीमकडून घेतला जातोय। एकूणच जर आपण बघितलं तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस विशेषतः राधानगरी धरण क्षेत्र आणि त्याचबरोबर दाजीपूर परिसरामध्ये पडतोय ते पाहता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ आता होताना बघायला मिळते आणि त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती येऊ शकते का याचा अंदाज देखील या सगळ्या टीमकडून घेतला जातोय आणि त्यामुळे आपण बघतोय बोटच्या सहाय्याने हे सगळे टीम जे आहे ती पंचगंगा नदीमध्ये अंदाज घेताना आपल्याला बघायला मिळते। दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा आहे तो दिलेला आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी रस्त्यांवर पाणी आलेलं आहे त्या ठिकाणाहून वाहतूक देखील प्रशासनाकडून बंद करण्यात आले। सद्य परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील 80हून अधिक बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि पावसाचा जोर देखील अजूनही कायम आहे। त्यामुळे या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढच होण्याची शक्यता आहे ती जिल्हा प्रशासनाकडून वर्तवली जाते आणि त्यामुळे अशा पद्धतीची खबरदारी किंवा अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो प्रशासनाकडून घेतला जातोय। कोल्हापूर शहर आणि परिसराच्या सखल भागामध्ये जे काही लोक राहतात त्यांना देखील वेळीच स्थलांतरित करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या कालपासून महानगरपालिकेकडून दिल्या जात आहेत। एका बाजूला ह्या सगळ्यात काळजी घेतली जात असताना दुसरीकडे आपण बघतोय आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अशा पद्धतीने पंचगंगा नदीमध्ये उतरून ही पाटबंधारे विभागाची टीम या सगळ्या पाण्याचा अंदाज घेते। त्याचबरोबर पाण्याचा प्रवाह आणि पाणी पातळीचा देखील अंदाज घेत असताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच संभाव्य पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं या निमित्तानं बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।